नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण विजिजम आंतरराष्ट्रीय बंदर, जोड्या जुळवा यावर आधारित संस्था आणि त्यांचे जे काही मुख्य उद्देश आहे यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत, त्याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर आपण या ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्र, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, बोध सर्किट आणि फॉरेन एक्सचेंज रिझर्व या संदर्भात ज्या काही एकूण न्यूज या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून आपण स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जो काही आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो आहे विजिजम आंतरराष्ट्रीय बंदरा संदर्भात। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। प्रश्न क्रमांक 1, विजिजम आंतरराष्ट्रीय बंदराच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 हे भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे बंदर आहे। नंबर 2, ट्रान्सशिपमेंटसाठी परदेशी बंदरावर भारताचे अवलंबित्व कमी करणे हे या बंदरापासून अपेक्षित आहे। वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत, अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी विधानं आहे त्या विधानामध्ये जे क्रमांक 1 चे विधान आहे ते या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे। हे या ठिकाणी आपल्या भारतातील पहिले डीप सी वॉटर ट्रान्सशिपमेंट बंदर आहे। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो ट्रान्सशिपमेंट म्हणजे काय, तर या ठिकाणी जी मोठी मालवाहू जहाजं असतात ती मोठी मालवाहू जहाजं ज्या ठिकाणी बंदराची खोली जास्त असेल त्या ठिकाणी ती मोठी जहाज या ठिकाणी येऊ शकतात। मग या ठिकाणी जे काही विजिजम बंदर आहे ते एक मोठे बंदर आहे, किंवा त्या ठिकाणी जी काही समुद्राची खोली आहे ती खूप अधिक आहे, म्हणजे या ठिकाणी मोठी मालवाहू जहाजे येऊ शकतात। या ठिकाणी जी काही मोठी मालवाहू जहाजे येतील त्या ठिकाणचा माल या ठिकाणी उतरवला जाईल आणि या ठिकाणाहून दुसरे जे काही बंदर आहे की ज्या ठिकाणी समुद्राची खोली कमी आहे त्या ठिकाणी छोट्या जहाजाच्या माध्यमातून या ठिकाणचा जो काही माल आहे तो शिफ्ट केला जाईल। मग अशा प्रकारची जी काही एकूण व्यवस्था असते त्याला या ठिकाणी आपण ट्रान्सशिपमेंट बंदर असं म्हणतो, आणि विजिजम हे एक त्याच प्रकारातील बंदर असलेलं आपल्याला दिसतं। परिणाम या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते आपलं चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। ट्रान्सशिपमेंटसाठी परदेशी बंदरावर जे काही भारताचं अवलंबित्व आहे ते या ठिकाणी कमी होणे ही एक अपेक्षा या ठिकाणी विजिजम बंदराच्या निर्मितीमुळे आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेली आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय B। वरील 2 विधानामध्ये क्रमांक 2 चे विधान बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 2 जो की मित्रांनो या ठिकाणी जोड्या जुळवा या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील जोड्या विचारात घ्या, ज्यामध्ये एका ठिकाणी तुम्हाला संस्था किंवा जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या संदर्भात माहिती दिली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ती जी संस्था आहे ती स्थापनेमागचा उद्देश या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला विचारात घ्या असं या ठिकाणी सांगितलेले आहे। या ठिकाणी नंबर 1 ची जी काही जोडी आहे ती आहे चतुर्भुज सुरक्षा संवाद, ज्याला की या ठिकाणी आपण क्वाड गट किंवा क्वाड ग्रुप असं म्हणतो। याचा उद्देश चीनचा जो काही प्रभाव आहे त्या प्रभावाचा या ठिकाणी मुकाबला करणे। नंबर 2 ची जोडी ब्रिक्स, मध्य आशियाई बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळवणे। नंबर 3 ची जोडी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, शाश्वत विकासाला चालना देणे। तर मित्रांनो या ठिकाणी वरीलपैकी एकूण किती जोड्या योग्य प्रकारे जुळवण्यात आलेल्या आहेत ते तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जो काही क्रमांक 1 ची जोडी आहे ती मित्रांनो या ठिकाणी अगदी योग्य प्रकारे जुळवण्यात आलेली आहे। या ग्रुपमध्ये मित्रांनो एकूण 4 सदस्य देश आहे, ज्यामध्ये आपला भारत देश एक देश आहे, त्यानंतर अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया असे हे 4 देश मित्रांनो या ठिकाणी क्वाड या गटाचे सदस्य देश असलेले आपल्याला दिसतात। या ठिकाणी अलीकडील काळामध्ये इंडो पॅसिफिक रिजन मध्ये किंवा जागतिक स्तरावर चीनचा जो काही प्रभाव वाढत आहे तो जो प्रभाव आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी या ठिकाणी क्वाड या गटाची स्थापना करण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी नंबर 1 ची जोडी अगदी योग्य प्रकारे जुळवण्यात आलेली आहे। जी काही ब्रिक्स संघटना आहे, ब्रिक्स संघटनेची निर्मिती मित्रांनो या ठिकाणी ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचा जो काही शाश्वत विकास आहे त्या शाश्वत विकासाच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली आहे। ती या ठिकाणी मध्य आशियाई बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळवणे हा या ठिकाणी मित्रांनो ब्रिक्स ऑर्गनायझेशनचा
देश असलेला आपल्याला दिसत नाही। तर मध्य आशियामधील जी काही बाजारपेठ आहे त्यामध्ये प्रवेश मिळवणे हा जो मुख्य उद्देश आहे तो आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा। म्हणजेच मित्रांनो क्रमांक 2 आणि क्रमांक 3 ची जोडी या ठिकाणी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए। वरील 3 जोड्यापैकी केवळ क्रमांक 1 ची जोडी बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील केवळ एक जोडी पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो मित्रांनो या ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्रा संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ब्रह्मोस काय आहे? तर मित्रांनो या ठिकाणी जो काही ब्रह्मोस आहे याविषयी या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। ब्रह्मोस हे एक क्षेपणास्त्र आहे। आता हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे। भारत आणि रशिया यांनी एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची निर्मिती केलेली आहे आणि हे एक मीडियम रेंजचे क्षेपणास्त्र आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय सी। सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र प्रकारातील ब्रह्मोस हे एक क्षेपणास्त्र आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री जन आरोग्य योजने संदर्भात आहे। सरळ जो काय या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान क्रमांक 1 रुग्णालयात दाखल होण्याआधीच्या आणि पोस्ट हॉस्पिटलच्या खर्चाचा समावेश आहे, परंतु बाह्य रुग्ण विभागाच्या OPD खर्चाचा समावेश करण्यात आलेला नाही। विधान 2 योजनेअंतर्गत वन औषधी वनस्पती एक मानक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश किंवा मुख्य कार्य म्हणजे या ठिकाणी रुग्णालयात दाखल होण्याच्या अगोदर आणि रुग्णालयामधून डिस्चार्ज भेटल्यानंतर जो काही रुग्णाचा खर्च या ठिकाणी होतो तो खर्चाचा समावेश या ठिकाणी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी जो काही बाह्य रुग्ण विभाग आहे ज्याला की या ठिकाणी आपण OPD म्हणतो त्या खर्चाचा समावेश या ठिकाणी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेला नाहीये। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर राहील, परंतु जे काही विधान क्रमांक 2 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं राहील। या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत वन औषधी वनस्पती एक मानक उपक्रम सुरू करण्यात आलेला नाहीये। तर या ठिकाणी मित्रांनो वन औषधी वनस्पती एक मानक हा जो उपक्रम आहे तो या ठिकाणी मित्रांनो आयुष मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी बौद्ध सर्किट संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतातील खालीलपैकी कोणती शहरे बौद्ध सर्किटचा भाग आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी बौद्ध सर्किट म्हणजे काय याविषयी सर्वप्रथम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जो काय आपला भारत देश आहे आणि इतर देश नेपाळ या देशामध्ये बौद्ध धर्म आणि गौतम बुद्ध यांच्या जीवनाशी आणि त्यांच्या शिकवणीशी संदर्भात जी काही महत्त्वपूर्ण स्थाने आहेत त्या स्थानांना जोडणारा एक नेटवर्क म्हणजे या ठिकाणी आपण त्याला बौद्ध सर्किट असे म्हणतो। मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे की आपल्या भारतामधील कोणकोणती शहरे ही बौद्ध सर्किटचा भाग आहेत। तर याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो आपल्या भारतामधील श्रावस्ती, वैशाली, बोध गया आणि नालंदा बौद्ध सर्किट या योजनेचा भाग असलेले दिसतात। ही जी 4 शहरे आहे ती बौद्ध धर्म गौतम बुद्ध यांच्या जीवनाशी संबंधित आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो नेपाळमधील जे काही लुंबिनी नावाचे शहर आहे हे लुंबिनी नावाचे शहर ही या ठिकाणी बौद्ध धर्माचे जे काही सर्किट या ठिकाणी केंद्र सरकारकडून निर्माण करण्यात आले आहे त्या सर्किटचा किंवा त्या कॉरिडॉरचा एक भाग असलेला आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय सी